Similarly, are the verses clear already? Last lecture we have started. Is that okay now? Yes, fine. All right. हाँ, मागच्या लेक्चर मध्ये आपण अप टू 56 सॉल्व केला होता. ओके, पुढचे क्वेश्चन्स बघा. 57, 58. 57, 58. 59, 60. 59, 60. 61, 62. 61, 62. 61, 62. Check which is the doubt. 63, 64. 63, 64. You have already done the homework. त्याचा homework केलाय तुम्ही already. चेक करा यातलं कुठलं करायचं. 65. 66. 66 even more than E2 दिलाय. सो नेट ईएमएफ किती होणार इथं दोघांच्या सिरीज मध्ये असल्यामुळं E1 मायनस E2 होणार. हा म्हणतोय करंटला अँटी क्लॉकवाईज फिर. E2 म्हणतोय करंटला क्लॉकवाईज फिर. जिंकणार E1 कारण E1 मोठा आहे. सो करंट अल्टिमेटली क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरणार. सो इफेक्टिव्ह ईएमएफ किती घ्यायचा E1 मायनस E2. या सेलला इंटरनल रेजिस्टन्सेस पण आहेत R1 आणि R2. बघा एक ऍडिशनल क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, चांगला क्वेश्चन दिसतोय हा. सो टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला विचारलंय. ठीक आहे, कॅपिटल आर हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. दोन सेल आहेत त्यांचे इंटरनल रेजिस्टन्सेस आहेत आणि या दोन टर्मिनल्स मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स असेल असं विचारलंय. ओके, कसं सॉल्व्ह करणार मी हे क्वेश्चन? सिम्पल थॉट आहे. सेलचा ओव्हरऑल ईएमएफ किती मिळणार मला या कॉम्बिनेशनचा? तर तो मिळणार E1 मायनस E2. ओके, पण सेलच्या टर्मिनलला काय अवेलेबल होणार पोटेन्शियल डिफरन्स? तो किती अवेलेबल होणार? सेलचा ईएमएफ
मायनस सेलच्या आत जो काय लॉस होतोय तो. ओके, सो सेलचा इफेक्टिव्ह ईएमएफ किती असणार आहे? क्वेश्चन 66 सॉल्व्ह करा माझ्या बरोबर, सॉल्व्ह करून दाखवतो. सेलचा इफेक्टिव्ह ईएमएफ असणार E1 मायनस E2. ओके, यातला लॉस किती होणार? यातला लॉस होणार याच्या अक्रॉस प्लस याच्या अक्रॉस. सो लॉस किती होणार? I इंटू R1 प्लस I इंटू R2. या कम्प्लीट सर्किट मधला जो काय करंट आहे तो किती घेतला मी? I एवढा घेतला. तो करंट किती घेतला मी? I एवढा करंट घेतला. ओके, आणि तो लॉस होणार आहे I इंटू R1 याच्या अक्रॉस आणि थोडा लॉस याच्या अक्रॉस. ओके, सो I इंटू R1 प्लस I इंटू R2 एवढा लॉस झाला आणि रिमेनिंग टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणून शिल्लक राहिलं. ओके, सो हे असणार आहे अवेलेबल टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. सो V इज इक्वल टू, आता ही व्हॅल्यू तर ऍज इट इज सेवा, कारण ऑप्शन मध्ये E1 E2 चालतंय, पण ऑप्शन मध्ये आपण जो काय एक्स्ट्रा व्हेरिएबल घेतलाय स्मॉल आय हा व्हेरिएबल चालत नाही. ठीक आहे, आय ला कॉमन काढू, इन ब्रॅकेट R1 प्लस R2 असं लिहू. आता या आय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. आता या सर्किट मध्ये इफेक्टिव्ह करंट किती असणार? या सर्किट मधला करंट किती असणार? काय नाही, इफेक्टिव्ह ईएमएफ किती आहे? इफेक्टिव्ह ईएमएफ आहे E1 मायनस E2, कारण हे दोन सेल एकमेकांना अपोज करतायत. एक म्हणते सर्किट मध्ये अँटी क्लॉकवाईज करंट आणि दुसरा म्हणतोय सर्किट मध्ये क्लॉकवाईज करंट, म्हणजे हे दोघं एकमेकांना अपोज करतायत. सो इफेक्टिव्ह ईएमएफ आहे E1 मायनस E2 आणि इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती असणार आहे? तोच करंट R1 मधनं गेलाय, तोच करंट R मधनं गेलाय आणि तोच करंट R2 मधनं गेलाय, म्हणजे इफेक्टिव्हली सिरीज कॉम्बिनेशन आहे. ओके, सेम करंट R1 R आणि R2 मधनं जातोय. ओके, सो इफेक्टिव्ह ईएमएफ E1 मायनस E2 डिवाइडेड बाय इफेक्टिव्ह रेझिस्टन्स R1 प्लस R2 प्लस कॅपिटल R. ओके, हा झाला तुमचा करंट इंटू काय? R1 प्लस R2, हे मायनस साइन ऍज इट इज, हे E1 मायनस E2 ऍज इट इज. ओके, ते मायनस साइन तर ऍज इट इज आहेच. दिस इज गोइंग टू बी टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. तर त्यांनी ते E1 मायनस E2 वगैरे कॉमन काढलेलं आहे आणि व्यवस्थित रिअरेंजमेंट केलेली आहे. सो E1 मायनस E2 आपण जर कॉमन काढलं तर या ब्रॅकेटला कॉमन काढलं 1 आलं, हे मायनस साइन ऍज इट इज. E1 मायनस E2 ऑलरेडी कॉमन गेले, सो फक्त इथं काय शिल्लक राहील? R1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 प्लस R असं शिल्लक राहील. बरोबर, याच्या पुढे उत्तर काय येईल? हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, कारण फायनल आन्सर मध्ये कसं आहे 1 मायनस वगैरे कॉमन काढून काय दाखवलेलं नाही आहे डायरेक्टली. हे जी कॉमन काढलेलं आहे ते तर स्टेप आहेच, प्लस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फायनल आन्सर आहे. सो काय येईल उत्तर? E1 प्लस E2 इंटू ब्रॅकेट, हे सगळं इकडे गेलं, R1 प्लस R2 प्लस R. आता हे मायनस साइन ऍज इट इज, ते मायनस साइन ह्या कम्प्लीट ब्रॅकेटला आहे, डिवाइडेड बाय हा बेस R1 प्लस R2 प्लस R. आता काय होते? R1 मायनस R1 0, R2 मायनस R2 ते पण 0 झालं. ओव्हरऑल उत्तर कसं आलं बघा? E1 प्लस E2 मल्टिप्लाइड बाय R डिवाइडेड बाय R1 प्लस R2 प्लस कॅपिटल R, असं ते आन्सर होणार. सो ऑप्शन कुठला सिलेक्ट करणार? E1 प्लस E2 नाही, E1 मायनस E2 ना, इथं कॉमन काढायला माझी मिस्टेक झाली होती. मायनस मायनस मायनस, ऑफकोर्स इथं ब्रॅकेट टाकला पाहिजे, कम्प्लीट व्हॅल्यू कॉमन आली. सो E1 मायनस E2 इथं आहे बघा, ऑप्शन सी E1 मायनस E2 आणि हा R अपॉन R1 प्लस R2 प्लस R. रिप्लाय इन द चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. CW. ओके फाईन, चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो, कुठला आहे? 67 68 कुठला करायचा आहे सांगा? 67 68 69 69. यात काय बघा की 69 मी जरा करून दाखवतो, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे.
द करंट पासिंग थ्रू अन आयडियल एमिटर, इट इज अ आयडियल एमिटर, म्हणजे या एमिटरचा रेझिस्टन्स 0 झाला. जेव्हा इथनं करंट येणार, हा करंट इथं आल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं इथं 4 ओहमचा रेझिस्टन्स आहे आणि इथं 0 रेझिस्टन्स आहे, तो सगळा करंट असा जाणार. या 4 ओहमच्या रेझिस्टन्स मधनं काहीही करंट जाणार नाही, कारण इकडे आयडियल एमिटर बसलाय. आयडियल एमिटरचा रेझिस्टन्स 0 असतो, सगळा करंट इकडे जाईल. ओके, आणि तो करंट तुम्हाला विचारलेला आहे. चला कॅल्क्युलेट करा. कसं करणार बघा. आता इथं बॅटरी दाखवलेली 1 ओहम लिहिलंय, म्हणजे तो त्या बॅटरीचा इंटरनल रेझिस्टन्स आहे 1 ओहम. माग 2 ओहम, 2 ओहम 2 ओहम पॅरलल, आर आर पॅरलल R/2, 2 2 पॅरलल 2/2, 2/2 म्हणजे 1. या 4 ओहम मधनं करंट जाणार नाही, सगळा करंट एमिटर मधनं जाणार आहे. मग 4 ओहम काढूच नका, त्या ब्रांच मधनं करंट नाही, त्या ब्रांचला विचारात घ्यायची गरज नाही. ठीक आहे, आता किती सिंपल आहे बघा. या सर्किट मध्ये किती करंट असेल, म्हणजे एमिटरचं रिडिंग काय असेल, म्हणजे या सर्किट मध्ये किती करंट असेल. इफेक्टिव्ह ईएमएफ किती आहे 4 ओहम, डिवाइड बाय इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती 1, एमिटरचं तर 0, 1 + 0 + 1 + 2, 1 + 1 + 2, 1 + 1 + 2 म्हणजे काय 4. किती आलं आन्सर 1 एम्पियर. चेक करा, क्लिअर अँड रिटन. आन्सर येणार 1 एम्पियर. समजलं का. विदिन 1 मिनिट यू विल गेट 1 मार्क. काय काय कळलं पाहिजे. इथनं आलेला सगळा करंट कुठनं जाणार आहे, एमिटर मधून जाणार आहे, कारण आयडियल एमिटर दिलाय 0 रेझिस्टन्स. करंटला लक्षात येईल की इकडे 0 रेझिस्टन्स आहे, मग तो काय म्हणेल इकडनं जाण्यापेक्षा इकडे बरं आहे, इकडनं जाणं बरं आहे. ओके, इकडच्या या स्ट्रीमला अभ्यास कमी करायला लागतोय, मग आपण इकडनं जाऊया. बरोबर, म्हणजे काय इकडनं करंटला अपोजिशन कमी आहे, आपण इकडनं जाऊया, सगळा करंट इकडनं जातो, कारण ते 0 अपोजिशन आहे. सो एंटायर करंट विल गो थ्रू एमिटर, यातनं काय जाणार नाही. सो आन्सर येणार 1 एम्पियर. ओके, पुढे बॅटरी आहे 4 व्होल्टची, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स याला किती सहन करावा लागणार आहे, स्वतःचा इंटरनल प्लस सिरीज मध्ये परत हा 1 आहे, प्लस सिरीज मध्ये हा 2 आहे. सो 1 + 1 + 2 4. ओके, नेक्स्ट 70 71. विटस्टोन वगैरे करता येत आहे. 72 73 विटस्टोन वाला परत. पोटेन्शियोमीटर 74 75. 74 चा आन्सर सांगा मला, ABCD. फॉर मेजरमेंट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियोमीटर इज प्रिफर्ड. पोटेन्शियोमीटर जास्त चांगला रिकमेंड केलाय किंवा प्रिफर्ड आहे इन कंपॅरिझन टू व्होल्टमीटर, व्होल्टमीटर पेक्षा. बिकॉज potentiometer is more sensitive than the voltmeter, resistance of the potentiometer is less than the voltmeter, potentiometer is cheaper म्हणजे स्वस्तात मिळतो, and potentiometer does not take current from the circuit. What is the correct answer? What is the correct answer? Why do we use potentiometer rather than using, why do we prefer potentiometer rather than using a voltmeter for the measurement of voltage? Option ABCD. If you do not know exact answer, try to eliminate the wrong answers. No, it's not option B, Bombay. It's not option B. See, पोटेन्शियोमीटर जास्त सेन्सिटिव्ह आहे किंवा त्याचा रेझिस्टन्स कमी आहे किंवा स्वस्त मिळतो, ही काही कारण नाही आहे. ओके, ऍक्च्युअल जे कारण आहे ते आहे की पोटेन्शियोमीटर डज नॉट टेक करंट फ्रॉम द सर्किट. म्हणजे काय, पोटेन्शियोमीटर मध्ये नल पॉइंटची सिस्टीम आपण वापरतो. ओके, पोटेन्शियोमीटर मध्ये आपण काय करतो, नल पॉइंटचं लॉजिक वापरतो. ओके, काय सांगतो बघा, समजा हे तुमचं सर्किट आहे, दिस इज युअर सर्किट,
and at this point and at between these 2 points you want to find the potential difference. मग आपण काय करतो, हे जे काय तुमचं सर्किट आहे, ज्या 2 पॉईंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला मेजर करायचं आहे ते तुमचं सर्किट, आणि इकडे तुमचं पोटेन्शियोमीटरचं सर्किट. ही पोटेन्शियोमीटर वायर A टू B हा तुमचा नेहमीसारखा जो काय रिओस्टॅट वगैरे असणार ते सगळं आहे. हे तुमचं पोटेन्शियोमीटर सर्किट. तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट्स एक्स अँड वाय मेजर करायचा असतो. मग तुम्ही काय करता, एक्स पॉईंट ए ला जोडता, वाय पॉईंटला गॅल्व्हॅनोमीटर लावता आणि नल पॉईंट मिळवता. जेव्हा नल पॉईंट मिळतो तेव्हा गॅल्व्हॅनोमीटर मधनं करंट येत नाही, म्हणजे तुमच्या सर्किट मध्ये करंट आला पण नाही आणि तुमच्या सर्किट मधनं आम्ही करंट घेतला पण नाही. म्हणजे एक्झॅक्ट रिडिंग मिळतं. ह्या 2 पॉईंट मधल्या पोटेन्शियल डिफरन्सला मॉडिफाय केलं जात नाही. पण तेच जर तुमचं जर सर्किट असेल आणि त्यातल्या कुठल्याही 2 पॉईंट मधलं पोटेन्शियल डिफरन्स जर तुम्हाला मोजायचं असेल आणि त्याला पॅरलल मध्ये जर तुम्ही व्होल्ट मीटर लावला, तर व्होल्ट मीटर काय करतो, तुमच्या सर्किट मधला थोडा करंट स्वतः घेतो. म्हणजे इफेक्टिव्हली हा सगळा करंट सर्किट मध्ये जो जाणार होता तो मॉडिफाय होतो, तो करंटच मॉडिफाय होतो. म्हणजे सर्किट मध्ये थोडेसे मॉडिफिकेशन्स क्रिएट होतात. कारण काय होतं की या सर्किट मध्ये जेव्हा तुम्ही व्होल्ट मीटर पॅरलल लावता, एक्सपेक्टेड काय असतं, आयडियल व्होल्ट मीटर एक्सपेक्टेड असतो. आयडियल व्होल्ट मीटरचा रेझिस्टन्स असला पाहिजे इन्फानाइट. आता तो जर खरोखर इन्फानाइट झाला तर इथनं काही करंट जाणारच नाही, आणि करंट गेलाच नाही तर त्याचा डायल हलणारच नाही. मग ते ऑलवेज झिरो रिडिंग दाखवेल. म्हणजे करंट तर गेला पाहिजे, मग करंट गेला पाहिजे आणि रेझिस्टन्स इन्फानाइट, असं तर करता येत नाही. म्हणून लोक काय करतात, करंट गेला पाहिजे ना आणि रेझिस्टन्स इन्फानाइट ना, चला इन्फानाइटला कॉम्प्रोमाइज करूया, इन्फानाइट नाही करतायत, व्हेरी लार्ज करूया. म्हणून व्होल्ट मीटरचा रेझिस्टन्स व्हेरी लार्ज केला जाईल बाय कनेक्टिंग सिरीज रेझिस्टन्स टू गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरला सिरीज मध्ये रेझिस्टन्स लावा, व्होल्ट मीटरचा रेझिस्टन्स वाढवा, फार जास्त करा, कमी करंट ड्रॉ करा. म्हणजे सर्किट फारसं मॉडिफाय होणार नाही. पण सर्किट तर मॉडिफाय झालं, तुमच्या सर्किट मध्ये जाणारे करंट तुम्ही मॉडिफाय केले, पोटेन्शियल डिफरन्सेस मॉडिफाय केले, थोडस रॉंग रिडिंग मिळतं, स्लाइटली रॉंग रिडिंग मिळतं. कारण इन रियालिटी तुमच्या सर्किट मधला करंट थोडा व्होल्ट मीटर मध्ये गेलेला आहे. पोटेन्शियोमीटर तसं काय म्हणत नाही, आम्ही तुम्हाला करंट देणार पण नाही, तुमच्याकडनं करंट घेणार पण नाही. कंडिशन काय, नल पॉईंट मिळाला पाहिजे. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 4 सिलेक्ट करायचा, पोटेन्शियोमीटर डज नॉट टेक करंट फ्रॉम द सर्किट. ज्या 2 पॉईंट मधला एक्स आणि वाय मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच ए आणि पी हा तुमचा नल पॉईंट. VAP इज इक्वल टू VXY माहित आहे आपल्याला. ओके, नेक्स्ट. असे क्वेश्चन नाही सोडणार आपण. ओके, अटेंड करणार, त्याचा 1 मार्क मिळवायचा. नेक्स्ट 75 परत व्हीटस्टोन ब्रिज. बॅलन्स आहे ना, 2 3 4 6 ब्रिज बॅलन्स आहे. मधला रेझिस्टन्स इलिमिनेट करून टाका. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बिटवीन पॉईंट P आणि Q विचारले. ब्रिज बॅलन्स आहे, 2/3 इज इक्वल टू 4/6 आहे. दिस अपॉन दिस 2/3, दिस अपॉन दिस पण परत 2/3. हा 7 इलिमिनेट केला, 2 + 3 5 झालं, आणि 4 + 6 10 झालं. 5 इन पॅरलल विथ 10, 5 इन पॅरलल विथ 10 म्हणजे काय, 5 इन पॅरलल विथ 10 म्हणजे काय, एकाला R म्हणा, एकाला 2R म्हणा. R 2R पॅरलल डायरेक्ट आन्सर शिकवलंय. एकतर R1 R2 आपण R1 + R2 करू शकता. 5 × 10 upon 5 + 10, 5 × 10 50, 5 + 10 15, 50 upon 15. 5 न भाग जातोय, 5 × 10 50, 5 × 3 15, 10/3 आन्सर येते. किंवा R 2R पॅरलल, आन्सर काय असते, 2R upon 3 असते डायरेक्ट आन्सर. एक R असेल आणि एक 2R असेल, R 2R पॅरलल आन्सर काय असते, 2R upon 3. 2R कोण आहे, 10 upon 3, डायरेक्ट आन्सर पण लिहिता आला असतं. नाहीतर R1 R2 आपण R1 + R2 करून पण लिहिता आला असतं. ठीक आहे, एक्सरसाइज 1 कम्प्लीट होतो इथं. पुढच्या चॅप्टरला मी इमिजिएटली शिफ्ट होणार आहे. एक्सरसाइज तुम्ही त्याचा ऑलरेडी होमवर्क म्हणून सोडवलेला आहे. सो नेक्स्ट चॅप्टर कडे जातोय मी, एक्सरसाइज 1. मॅग्नेटिक इफेक्ट. हा बोला. क्वेश्चन 1. याला करस्पॉन्डिंग आणखीन एक चॅप्टर होता ना आधीचा, याला करस्पॉन्डिंग एक आधी पण एक चॅप्टर आहे. ओके, सो इथनं नको सुरुवात करायला, आधीचा तो चॅप्टर बघायला पाहिजे. मागे एक चॅप्टर होता, मॅग्नेट वाले 2 चॅप्टर आहेत. ओके,
मॅग्नेटिक इफेक्ट वाले 2 चॅप्टर आहेत आणि मॅग्नेटिझम वाले 2 चॅप्टर आहेत. चॅप्टर नंबर 7 आहे बघा. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, चॅप्टर नंबर 7. यातले क्वेश्चन बघा, मार्क केलेले असतील नोटबुक मध्ये, एकदा चेक करा. बोला. 1, 2, 3 and 4 अप टू 4 कुठला डाऊट आहे चेक करा. बायोट-सॅवर्ट्स लॉ, dB इज इक्वल टू I dl sin theta upon r square. करंट एलिमेंट मुळे मॅग्नेटिक फील्ड ऍट डिस्टन्स इक्वल टू r काय असते, I dl sin theta upon r square. dl एवढी लेंथ, त्या लेंथ मध्ये I एवढा करंट ऍट डिस्टन्स इक्वल टू स्मॉल r फ्रॉम द dl. व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड? स्मॉल मॅग्नेटिक फील्ड dB is equal to I dl sin theta upon r square. Theta is the angle between dl bar and r bar. ओके, आठवत असेल तुम्हाला बायोट-सॅवर्ट्स लॉ. कम्प्लीट समजा एक करंट कॅरिंग एलिमेंट आहे मोठा, त्याला काय करतो आपण, स्मॉल एलिमेंट्स मध्ये डिवाइड करतो. एक कुठलाही एक छोटासा एलिमेंट dl, ओके, व्हेरी स्मॉल एलिमेंट, करंट एलिमेंट dl, त्यातला करंट I, त्या करंट एलिमेंट पासून ऍट डिस्टन्स इक्वल टू r समजा मॅग्नेटिक फील्ड पाहिजे आहे, मग ते r बार आणि dl बार म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ करंट जी असते तीच डायरेक्शन ऑफ dl बार असते. त्या दोघांमधला अँगल बघा थीटा. आता मॅग्नेटिक फील्ड कशी काढणार तुम्ही, डायरेक्शन कशी मिळणार, राईट हँड 12 फिंगर रूल्स. थंबनं काय दाखवणार, डायरेक्शन ऑफ करंट, आणि कर्ल्ड फिंगर्स काय दाखवतील, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. या ठिकाणी एक मॅग्नेटिक फील्ड असेल गोइंग इनसाइड, ती याच्यामुळे असेल, प्लस याच्यामुळे काढा, या डीएल मुळे काढा, प्लस या डीएल मुळे काढा, प्लस या डीएल मुळे काढा, म्हणजे इंटिग्रेशन करून टोटल आन्सर काढला. पण छोटस आन्सर काय असतंय, डीबी काय असतंय, डीबी असतोय करंट I इंटू करंट एलिमेंटची लेंथ dl इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन r बार अँड dl बार. r बार इथं पाहिजे, गिवन पॉइंट डिस्टन्स असा आहे, r बार असा वेक्टर असेल करंट एलिमेंट पासून गिवन पॉइंटला. I dl साइन थीटा, थीटा इज अँगल बिटवीन dl बार अँड r बार अपॉन r स्क्वेअर. इथं सगळे न्यूमरिकल व्हॅल्यू आहेत, I ची न्यूमरिकल व्हॅल्यू, dl ची न्यूमरिकल व्हॅल्यू, साइन थीटा जी काय अँगलची व्हॅल्यू असेल ती, r ची न्यूमरिकल व्हॅल्यू, असं करून पहिल्यांदा एक पॉझिटिव्ह आन्सर काढा. डायरेक्शन जी ठरवणार ती राईट हँड 12 फिंगर रूल्सनी ठरवा. थंब विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ करंट अँड कर्ल फिंगर्स विल गिव्ह दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट. असा तो बायोट-सॅवर्ट्स लॉ होता. पुढं अप टू 4 कुठला नाहीये, गिव्ह मी अ सेकंड. पुढे बघा 5, 6, 4, 5, 6. फोर फाइव सिक्स आहे का, 4, 5, 6, 6. जस्ट वेट फॉर अ सेकंड, इंटरनेट अनस्टेबल असा मेसेज आलाय, जस्ट वेट फॉर अ सेकंड. एक सेकंड चेक करा, मेसेज गेला का. क्लिअर आहे का सगळं. Can you reply me? Are the voice and screen clear now? Anuj? Yes? Okay, fine. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 बघा. 6 सॉल्व्ह करून दाखवतो, काय क्वेश्चन आहे बघूया.
द करंट इज फ्लोईंग इन दी साऊथ डायरेक्शन अलॉंग दी पॉवर लाईन. पॉवर लाईन म्हणजे काय, आपल्या रस्त्यावरती ज्या काय इलेक्ट्रिक केबल्स असतात. ओके, पहिल्यांदा काय करूया, दिस इज द हॉरिझॉन्टल प्लेन म्हणूया. माणूस असा उभा राहील, माणूस असा उभा राहील. दिस विल बी द हेड, दिस विल बी द फूट. हे डोकं असेल, हे पाय असतील, असं उभा राहील. ओके, हे हॉरिझॉन्टल प्लेन. ईस्ट वेस्ट सगळं ठरवूया पहिल्यांदा. दिस इज ईस्ट, दिस इज वेस्ट, दिस इज नॉर्थ, दिस इज साऊथ. पूर्वेला जर तोंड करून उभारलं, ओके, इफ यू फेस टुवर्ड्स ईस्ट देन ऑन दी लेफ्ट हँड साइड देर विल बी नॉर्थ. पूर्वेला तोंड करून उभारलं की डाव्या बाजूला नॉर्थ यायला पाहिजे. इफ यू फेस टुवर्ड्स ईस्ट देन ऑन दी लेफ्ट हँड साइड देर विल बी नॉर्थ. ओके, इमॅजिन करून बघा. इथं जर माणूस उभारला, डोकं वरती असेल, पाय इथं असतील, हॉरिझॉन्टल प्लेन आहे. पुढं, द करंट इज फ्लोईंग इन द साऊथ डायरेक्शन अलॉंग द पॉवर लाईन. करंट कसा यायला लागलाय, साऊथला यायला लागलाय. अलॉंग द साऊथ म्हणजे काय, नॉर्थ टू साऊथ असणार आहे. पुढे, करंट इज फ्लोईंग इन द साऊथ डायरेक्शन अलॉंग द पॉवर लाईन. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अबोव द पॉवर लाईन. अबोव द पॉवर लाईन, ठीक आहे. आपल्या डोक्याच्या वरती एक पॉवर लाईन आहे, ठीक आहे. आणि त्या पॉवर लाईनच्या अबोव विचारलेलं आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सिंपल आहे, एक करंट कॅरिंग कंडक्टर मुळे मॅग्नेटिक फील्ड कशी काढता. थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ करंट. आता मी कसं दाखवतो याला बघा. मी याला असं करतो, तात्पुरतं काय करतो, मी माझी नोटबुक रोटेट करतो. सो करंट असा चाललाय लेफ्टला आणि पॉवर लाईनच्या वरती बघायचं आहे ना. सो लेट्स से दिस बॉल पेन इज अ पॉवर लाईन. लेट मी होल्ड द पॉवर लाईन. पॉवर लाईनच्या बिलो कर्ल्ड फिंगर्स कशा आहेत बघा, टुवर्ड्स ईस्ट आहेत. आणि अबो कशा आहेत बघा, कर्ल्ड फिंगर्स. पॉवर लाईनच्या अबो कशा आहेत, कर्ल्ड फिंगर्स, टुवर्ड्स वेस्ट आहेत. रिप्लाय करा चॅटबॉक्स मध्ये. मॅग्नेटिक फील्डचं आन्सर आलं टुवर्ड्स वेस्ट, कर्ल्ड फिंगर्स टुवर्ड्स वेस्ट. सो या पॉवर लाईनच्या अबो आन्सर आलं वेस्ट. आलं का, लक्षात आलं का, चेक करा. within seconds, within 30-40 seconds you will get 1 mark for such a question. आणि असतात असे क्वेश्चन्स. समजलं अनुज. मी ऑप्शन टुवर्ड्स वेस्ट सिलेक्ट करणार आहे. अबो द पॉवर लाईन, पॉवर लाईनच्या अबो जो काय रिजन आहे, करंट दाखवला मी टुवर्ड्स साऊथ आणि पॉवर लाईन्सच्या अबो जी काय मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती टुवर्ड्स वेस्ट आली, कर्ल्ड फिंगर्स. ओके, ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड आली टुवर्ड्स वेस्ट. ठीक आहे, याचा काय कॅल्क्युलेशन वेगळं काय असं करायची गरज नाही, लिहायला नको. पुढे चला. नेक्स्ट 7, 8, 9, 7, 8 चेक करा. 8 तर डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी विचारली. असे क्वेश्चन नाही सोडणार तुम्ही. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस ऍट द सेंटर ऑफ द करंट कॅरिंग कॉइल. मॅग्नेटिक फील्ड at the center of the current carrying coil. Infinite infinitely long current carrying straight conductor. Infinitely long current carrying straight conductor असेल तर फॉर्म्युला काय शिकवलाय, पाठ झाला असेल, μ0/4π 2I/r. तो फॉर्म्युला काय होता, आठवतोय का, μ0/4π 2I/r. डायरेक्शन परत कर्ल्ड फिंगर्स गोइंग इनसाइड. थंब करंट, कर्ल्ड फिंगर्स मॅग्नेटिक फील्ड. सो गोइंग इनसाइड. पण तेच जर करंट कॅरिंग वायरच्या ऐवजी करंट कॅरिंग लूप असेल तर, इन्फानाइट वायर नाही, आता समजा लूप असेल तर लूपच्या सेंटरच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय शिकवला होता. समजा अँटी क्लॉकवाईज करंट घेतला, लेट अस टेक द अँटी क्लॉकवाईज करंट. आता करंट अँटी क्लॉकवाईज आहे. सो या करंट एलिमेंटला थंबनी काय करूयात, करंट दाखवूयात. आणि सेंटरला कर्ल्ड फिंगर काय येतात, कमिंग आउट येतात बघा. सेंटरला कर्ल्ड फिंगर्स कशा आहेत, कमिंग आउट आहेत, बरोबर का. म्हणजे आता मॅग्नेटिक फील्ड कमिंग आउट असेल म्हणजे डॉट असेल, क्रॉस नाही, डॉट असेल. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज करंट आहे. क्लॉकवाईज असेल तर क्रॉस पण असेल ते. ठीक आहे, फाईन. ही मॅग्नेटिक फील्ड काय शिकवली होती, मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर ऑफ करंट कॅरिंग लूप. हाच फॉर्म्युला ऍज इट इज, फक्त पाय एक्स्ट्रा. ओके, स्ट्रेट लाईनचं सर्कल झाले ना, हाच फॉर्म्युला ऍज इट इज, फक्त पाय एक्स्ट्रा आहे. सो μ0/4π 2I/r इंटू पाय म्हणजे 2I/r. आता काही लोक या पायला कॅन्सल करतात, पण शक्यतो करू नये. हा, ऑप्शनच्या वेळी म्हणजे परीक्षेच्या वेळी केलं तरी चालेल फायनल आन्सर सिलेक्ट करताना. कारण फायनल आन्सर मध्ये कसं हे पाय कॅन्सल झालेलं असणार, हे 2 हे 4 कॅन्सल झालेलं असणार, इथं 2 आलेलं असणार. त्यांनी लिहिलेलं असतंय μ0I/2r.
μ0 I अपॉन 2r असा आन्सर त्यांनी लिहिलेला असते. ओके, सर्कल केलेले कोण कोण लोक आहेत? μ0 I अपॉन 2r अशी लोक आहेत. ओके, ठीक आहे. पण आपण लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवतोय? μ0 अपॉन 4 2i पाय अपॉन r असं लक्षात ठेवतोय का? कारण जर कॅल्क्युलेशन करायची वेळ आली तर μ0 अपॉन 4 डायरेक्टली 10⁻⁷ म्हणून रिप्लेस होतोय. बरोबर का? μ0 अपॉन 4 डायरेक्टली -7 म्हणून रिप्लेस होतोय. 2 ऍज इट इज करंटची व्हॅल्यू दिलेली असते. ओके, आणि हे जनरली जे काय r हे डिस्टन्स आहे ते कसं केलेलं असतं? एक तर ते 3.14चं मल्टिपल असतंय आणि नसेल तर ते सिम्पल डिस्टन्स 2, 4, 3 असं दिलेलं असतं, जेणेकरून डिव्हिजन सोपी होईल. ओके, कधी कधी ते डिस्टन्स कसं असतंय 1.57, ते कसं आहे 3.14च्या हाफ आहे, किंवा कधी कधी ते 3.14 सेंटीमीटर असते. मग ते सेंटीमीटरला फक्त मीटरमध्ये वगैरे तुम्ही कराल, पण ती डिव्हिजन सिम्पल ठेवली जाईल. किंवा डबल जर 3.14 असेल म्हणजे 6.28 सेंटीमीटर, सेंटीमीटरला मीटरमध्ये करा, पण 6.28 असल्यामुळे कसं पायला आणि हे 6.28 वगैरे कॅन्सल होते. म्हणून आपण काय लक्षात ठेवलंय? हा μ0 अपॉन 4 इंटू 2i अपॉन r करतोय. याला आपण कॅन्सल करत नाही, या पायला किंवा या 2 ला आणि या 4 ला. सो काय प्रपोर्शनॅलिटी विचारली होती, फॉर्म्युला काय आला? μ0 अपॉन 4 2i अपॉन r. बाकी सगळं कॉन्स्टंट आहे एक्सेप्ट द गिवन डिस्टन्स, एक्सेप्ट द रेडियस. रेडियस बदला, करंट तर तेवढाच होणार आहे. आपण रेडियस नुसार प्रपोर्शनॅलिटी विचारलेली आहे. रेडियस r, सो प्रपोर्शनल टू काय आले? 1 अपॉन r. प्रपोर्शनल टू 1 अपॉन r म्हणा किंवा इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r म्हणा. ऑप्शन बी बॉम्बे. मॅग्नेटिक फील्ड बी प्रपोर्शनल टू 1 अपॉन r किंवा इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r. असे क्वेश्चन सोडायचे नाहीत. नेक्स्ट, असा क्वेश्चन बघा. आर्क ऑफ द सर्कल ऑफ रेडियस इक्वल टू r सबटेंड्स अन अँगल ऑफ π/2 ऍट द सेंटर. आता कम्प्लीट सर्कल नाही आहे, तुम्हाला काय शिकवलं होतं? थिटा एवढ्या अँगलची आर्क जर असेल, कम्प्लीट सर्कल नाही आहे, पण सर थिटा एवढ्या अँगलची आर्क आहे. आता चेक करा, थिटा तुम्हाला डिग्री मध्ये दिलाय की रेडियन मध्ये दिलाय. त्या हिशोबाने काय करा, पहिल्यांदा कम्प्लीट सर्कल वाल्याचा आन्सर लिहा. कम्प्लीट सर्कलचा आन्सर काय असते? μ0 अपॉन 4 2i अपॉन जे काय रेडियस कॅपिटल आर स्मॉल आर किंवा स्मॉल ए जे काय दिले ते, हे कम्प्लीट सर्कलचा आन्सर मल्टिप्लाइड बाय. सर एवढं सर्कल नाहीये, अर्धा सर्कल असतं तर हाफ न मल्टिप्लाय केलं असतं, फुल सर्कल असल्यामुळे आता त्याला 1 न मल्टिप्लाय झाले. पण थिटा एवढं सर्कल आहे. समजा थिटा तुम्हाला रेडियन मध्ये दिला तर याला मल्टिप्लाय करा थिटा अपॉन 2π या फ्रॅक्शननं. पण समजा थिटा तुम्हाला डिग्री मध्ये दिला तर त्या केसमध्ये कशानं मल्टिप्लाय करणार? ते 2π नाही लिहिणार तुम्ही, तिथे काय लिहिणार? 360 लिहिणार. ओके, आता कसं केलंय? आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जी आर्क दिली आहे त्या आर्कने किती अँगल केलाय? सेंटरला π/2 केलाय, म्हणजे ते रेडियन मध्ये दिलंय. हा थिटा कसा दिलाय आपल्याला? π/2 दिलाय. मग मी टोटल अँगल 360 नाही लिहिणार. डिग्री मध्ये दिला असतं तर थिटा अपॉन 360, रेडियन मध्ये दिलं तर थिटा अपॉन 2π, म्हणजे π/2 अपॉन 2π. पायला पाय कॅन्सल, हा 2 कॅन्सल नाही होत, मल्टिप्लाय होतोय, 4 होतोय, ते 1/4 झालं. बरोबर. π/2 म्हणजे काय? π/2 म्हणजे 1/4 सर्कल ना. π/4 म्हणजे काय? π/2 म्हणजे 90 आणि 90 म्हणजे 1/4 सर्कल. सो कम्प्लीट सर्कलच्या 1/4 आन्सर येणार. ते जे काय आन्सर येणार ते तुम्ही या ऑप्शन्स मधून सिलेक्ट करू शकता. ओके, आता ऑब्विस आहे काय काय कॅन्सल होणार. या 4 बरोबर हा 4 16 झाला आणि ह्या 2 बरोबर हा 16 8 झाला. बाकीचं जे काय व्हायचंय ते होऊ दे, पण ऑप्शन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये 8 तर यायलाच पाहिजे. सो असा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन बी बॉम्बे. बाकी हे पाय कॅन्सल होणार. काय शिल्लक राहते? μ0 I अपॉन 8 इंटू r एवढं शिल्लक राहते. सर्कल केलेले बाकीची तेवढीच लोक आहेत, बाकी सगळ्याला क्रॉस केलेला आहे, कॅन्सल झालेला आहे. चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा, अशा टाईपचा क्वेश्चन कराल का? येस. सोडायचे नसले क्वेश्चन, त्याची मार्क ग्रॅप करायची आहे तोच. हे सगळे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. फक्त पार्टिकल वरचा चार्ज दिलाय, किती दिलाय? 100 टाइम्स चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, आणि तो रोटेट व्हायला लागलाय. ओके, 1 रोटेशन पर मिनिट पण दिलेला आहे, म्हणजे रोटेशनची फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे. सर्क्युलर पाथ दिलाय, त्याची रेडियस दिलेली आहे, अँड द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर विचारलाय. ओके, हा पण क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवतो, जरा बघा.
एक करंट एस्टॅब्लिश होणार आहे कारण एक रोटेटिंग चार्ज दिलाय आणि त्याच्यावरती चार्ज किती आहे 100 टाइम्स ई आहे. आता 100 टाइम्स द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन म्हटले म्हणजे ते -100 ई वगैरे करायला पाहिजे, ते सगळं कळतंय. पण आता काय आपल्याला करंटचा मॅग्निट्यूडच पाहिजे आहे. ओके, हा निगेटिव्ह चार्ज क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे करंट अँटी क्लॉकवाईज वगैरे सगळं समजतंय आम्हाला. पण आता आम्हाला मॅग्नेटिक फील्डची फक्त व्हॅल्यू पाहिजे आहे. काय असते मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू ऍट द सेंटर ऑफ द करंट लूप? गोल फिरणाऱ्या चार्जमुळे एक करंट तयार होणार, μ0/4π इंटू 2I π/r. आता त्यांना फायनल आन्सर कसं पाहिजे आहे बघा, ऍज अ नंबर पाहिजे आहे. फायनल आन्सर त्यांना ऍज अ नंबर पाहिजे आहे. मग आपण काय काय केलं पाहिजे समजून घेऊया जरा. हा μ0/4π डायरेक्टली 10⁻⁻⁷ लिहून टाकू शकता. हा 2. आता हा करंट किती आला सर्किट मध्ये, चार्ज क्यू आहे, एक सर्कल कॅपिटल टी एवढ्या टाइम मध्ये कव्हर होत आहे. तो चार्ज क्यू डिवाइड बाय टाइम टेकन फॉर द सर्कल कॅपिटल टी, टाइम पिरियड ऑफ द सर्क्युलर मोशन. असं करून पहिल्यांदा करंट कॅल्क्युलेट करा इंटू पाय ऍज इट इज अपॉन आर जो काय आहे तो ऍज इट इज. ओके, सर्कलची रेडियस 0.8 दिलेली आहे. ओके, तो चार्ज पण त्यांनी आपल्याला दिलेला आहे, तो किती दिलेला आहे 100 टाइम्स चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन वरचा चार्ज 1.6, न्यूमरिकल व्हॅल्यूज पाहिजे इंटू पाय. आता हा टाइम पिरियड माहित नाहीये, मग टाइम पिरियडला 1 फ्रिक्वेन्सी लिहिता येते आणि त्यांनी दिले रोटेटिंग 1 रोटेशन पर सेकंड, RPS, रोटेशन पर सेकंड, RPS, रोटेशन पर सेकंड. RPS किंवा RPM म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. आणि रॅडियन पर सेकंड किंवा रॅडियन पर मिनिट म्हणजे काय, ओमेगा. आता आम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे, टाइम पिरियडला काय म्हणता येते 1 फ्रिक्वेन्सी म्हणता येते. मग ते टाइम पिरियडला काय लिहिशील 1 फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी जाईल वरती मल्टिप्लाय व्हायला, हे -7 इंटू 2. हा आर अजून राहिलाय लिहायचा. फ्रिक्वेन्सी वरती गेली, एफ न मल्टिप्लाय झालं. फ्रिक्वेन्सी काय दिली आहे 1 रोटेशन पर सेकंड, 1 RPS म्हणजे 1च. RPM असतं तर RPS कन्वर्ट करून घेतला असतं, मिनिटला 60 सेकंड रिप्लेस केला असतं. आणि रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ किती आहे 0.8. सो ही रेडियस कशी रिप्लेस होणार 0.8. 0.8 आणि 1.6 भाग लागला 2चा, 0.8 चा डबल आहे 1.6. ओके, ऑफकोर्स इथं पाय आता शिल्लक राहणार आहे आणि कुठल्याही ऑप्शन मध्ये पाय दिसत नाहीये, म्हणजे पाय कॅन्सल करायला पाहिजे. पण प्रत्येक ऑप्शन मध्ये तुम्हाला μ0 दिसतोय, प्रत्येक ऑप्शन मध्ये μ0 दिसतोय, म्हणजे μ0 ला ऑप्शन मध्ये ठेवायला पाहिजे होतं. ठीक आहे, -7 ला गायब केलं मी आणि त्याला परत μ0/4π आणलं. हा पाय कॅन्सल केला. हे डिसिजन्स ऑप्शन बघून घ्यायचे असतात. 2 4 झालं, 4 ला 4 कॅन्सल झालं, 100 आणि -19 प्लस 2 -19 किती झालं -17 झालं ते. ओके, बरोबर. सो काय काय शिल्लक राहिलं μ0, याला काट मारले, याला काट मारले, काट मारले, काट मारले, -17 इथं पण काट मारले. सो न्यूमरेटर मध्ये काय शिल्लक राहिलं μ0 इंटू 10⁻⁷. डिनॉमिनेटर मध्ये काहीही नाही. सो ऑप्शन बी बॉम्बे.